की शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, ह्या नाटकाबद्दल जरा आम्हाला सांगा. हा विषय फारच कठीण. कुठल्याही गावात गेलात तर त्यांची अस्मिता कशातही जागी होते. खुर्च्या आमच्यात अशा मांडत नाही, आमची अस्मिता जागी झाली. म्हणजे काही कुठलाही मुद्दा काढतात आणि आमची अस्मिता जागी झाली म्हणतात. या अस्मितेच्या दिवसामध्ये असा विषय करणं फार अवघड आणि जिकरीचं होतं. पण आम्ही कुठेही बोटचेपेपणाचं धोरण घेतलं नाही. एकही जात आणि धर्म सोडला नाही. तर सगळ्यांनी कशा कशा पद्धतीने चुका करून ठेवल्यात आणि ते आता समाज एकवटला पाहिजे. जात जात धर्म धर्म एकमेकाला धरून राहिली पाहिजे, तर आपण जगू शकू, हे सांगणारं ते नाटक आहे. हे सांगत असताना मग ह्या सगळ्या बाजू मला तपासायच्या होत्या की कोणावर जास्ती कॉमेंट होणार नाही, बायस राहणार नाही, एखाद्या जातीला सोडलंय एखाद्या धर्माला सोडलंय नाही. ज्यांच्या ज्यांच्या चुका आहेत त्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगणं, कान धरून सांगणं गरजेचं होतं आणि ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे या नाटकाला कुठल्याही प्रवाहातल्या माणसाने, कुठल्याही पक्षाच्या माणसाने याच्यावर आक्षेप घेतलेला नाही किंवा घ्यावासा वाटला नाही. त्याला राजे मोठेच दिसले की अरे आम्हाला राजे खुजे करून दाखवलेत, पण आम्हाला राजे खरे डोळे उघडले आणि शिवाजी राजे केवढे मोठे होते हे आम्हाला या नाटकातनं कळत आहे.